नमस्कार. 15 तारखेपासून सुरू होणाऱ्या नवरात्र उत्सवासाठी आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. नवरात्रामध्ये आपल्याला काही नियम पाळावायचे असतात, आपल्या कामामध्ये काही बदल करावायचे असतात. ज्याप्रमाणे आपल्या घरी पाहुणे आल्यावर आपल्या घरातील वातावरण आपण प्रसन्न ठेवतो, त्याचप्रमाणे नवरात्रीच्या प्रथम दिवशीपासून आपल्याला आपल्या घरातील वातावरण हे प्रसन्न ठेवायचे आहे. रोज सकाळी लवकर उठायचे आहे आणि आपले अंगण स्वच्छ करून अंगणात हळदीचे पाणी शिंपायचे आहे. पूर्वीच्या स्त्रिया छान गाईच्या शेणाचा सडा अंगणात टाकायच्या आणि रांगोळी काढायच्या, पण आता शेणाचा वापर कुणीतरी करत नाही. गावाकडे वगैरे करत असतील, पण ज्या स्त्रिया शेणाचा वापर करत नाही त्या व्यक्तींनी थोडीशी हळद पाण्यामध्ये टाकून त्याचा सडा टाकायचा आहे. हल्ली मार्केटमध्ये सडा म्हणजेच पिवळ्या रंगाची सडापुडी अशी देखील मिळते, ती टाकली तरी चालते. नंतर छान अशी रांगोळी काढायची आहे. 9 दिवसाच्या तुम्ही 9 प्रकारच्या रांगोळ्या काढू शकता. उंबरठ्याजवळ देखील रांगोळी काढायची आहे. रांगोळीमुळे नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करत नाही. अंगणामध्ये असलेली वाहने म्हणजेच आपली सायकल, मोटरसायकल, गाडी अशी वाहने देखील व्यवस्थित ठेवलेली असावीत. चप्पल, शूज देखील व्यवस्थित जागेवर ठेवलेली असावीत. सकाळपासूनच आपल्या घरात देवीची गाणी किंवा मंत्र असा लावून ठेवावा, कारण या 9 दिवसांमध्ये आपल्या घरात सूक्ष्म रूपात देवीचे वास्तव्य असते. त्यामुळे गाणे, प्रार्थना ऐकून देवी मातेची आपल्यावर कृपा होते. सकाळी लवकर अंघोळ करून 9 वाजायच्या आत सकाळची पूजा आरती आटपावी. या 9 दिवसात फुलांनी पाणी शिंपूनच देवाची पूजा करायची असते. आरती करताना विशिष्ट क्रमानेच आरत्या म्हणाव्या. प्रथम गणपतीची, नंतर कुलदेवतेची, त्यानंतर देवीच्या जेवढ्या आरत्या म्हणायच्या तेवढ्या आरत्या म्हणाव्या. नंतर गुरुची आरती, नंतर कापूर आरती. पण नवरात्रात मात्र जोगवा म्हणायला विसरू नये. रोज सकाळ संध्याकाळ आरतीच्या वेळेला जोगवा म्हणावा. सकाळ संध्याकाळ शुचिर्भूत होऊन आरत्या म्हणाव्यात. आपल्या देवघरामध्ये असलेले शंखा, घंट यांचा आवाज करावा, म्हणजे घरामध्ये असलेली निगेटिव्हिटी निघून जाते, म्हणजेच नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि आपले घर पवित्र होते. 9 दिवसात खोटे बोलणे, भांडण करणे टाळावे. कोणाच्याही मनाला लागेल असे बोलू नये. या दिवसांमध्ये प्रत्येकातच भगवंत आहे असं समजावं आणि त्या दृष्टीने समोरच्या व्यक्तीशी आपण वागावं. या दिवसात देवी माता आपल्या घरी वास करत असते आणि ती आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी तथास्तु अशी म्हणत असते. म्हणून या 9 दिवसात नकारात्मक विचार सोडून सकारात्मक विचार करावा. तोंडातून कोणाबद्दलही वाईट बोलू नये, वाईट कोणाचे चिंतू नये, तेच वाईट आपल्याकडे परत येते. या 9 दिवसात घरामध्ये सात्विक आहार बनवावा. तुम्ही इतर काही खाणारे असाल तरी या दिवसात ते वर्ज्य करावे. घरामध्ये कोणीही मद्यपान, धूम्रपान करू नये. घरामध्ये मंगलमय वातावरण ठेवावे. असे केल्याने देवी मातेचा भरभरून आशीर्वाद मिळेल आणि आपली सर्वांची इच्छा पूर्ण होईल. आपल्या घरी येणाऱ्या अतिथींचा सत्कार करावयाचा असतो, तो तर आपण नेहमी करतोच, पण या 9 दिवसात मात्र हे लक्षात ठेवायला पाहिजे की कोणत्याही कारणाने आपल्या घरी येणारा अतिथी हा दुखावला जाणार नाही. स्त्रियांना स्वयंपाक, जेवणे आटोपल्यानंतर सर्व आवरासावर झाल्यावर जर अचानक कोणी घरी आलं तर फार राग येतो, कारण त्यांना सर्व आवरल्यानंतर थोडाफार तरी आराम असावा लागतो आणि हे त्यांना मध्येच कोणी येऊन टपकलं तर मात्र त्यांच्या कपाळावर आठ्या पडतात आणि त्यांच्या नजरेमध्ये तो राग दिसायला लागतो. पण या दिवसात मात्र आपणच आपल्याला असे सांगायचे की या दिवसात येणारे अतिथी हे आपली कुलदेवता किंवा देवी माता असू शकते. म्हणून कितीही राग आला, कितीही कंटाळा आला तरीही पाहुण्यांचे आदरातिथ्य करावे. आपण आपल्या घरी सवाष्ण स्त्री आली तर तिला कुंकू लावतो, पण या दिवसात विशेष लक्ष ठेवायला पाहिजे की आपल्या घरी कोणतीही सवाष्ण स्त्री आल्यावर तिला कुंकू लावून गोड खायला द्यावे. नसेल जमत तर निदान त्या स्त्रीच्या हातावर साखर तरी घालावी आणि नमस्कार करावा.
मग ती आपल्यापेक्षा लहान असली तरी चालते. या स्त्रीला सांगावे, बाई ग, तू माझ्यापेक्षा लहान आहे, पण सवाष्ण म्हणून मी तुला नमस्कार करते आहे. कारण मोठ्या स्त्रीने लहान स्त्रीला नमस्कार केल्यास लहान स्त्रीला राग येतो. आणि आपल्या शास्त्रानुसार सुद्धा मोठ्यांनी लहानांना नमस्कार करू नये. पण नवरात्रात मात्र कुमारिकेला देखील देवी स्वरूप मानून नमस्कार केला जातो, तिचे पूजन केले जाते. म्हणून नवरात्रामध्ये आपल्या घरी सवाष्ण कुमारिका आली तर तिला कुंकू लावून काहीतरी गोड खायला द्यावे. मी सांगितलेली माहिती आपण वर्तनात आणावी. माता देवी प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. माहिती आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका. जय गजानन.